या ठिकाणी सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे। अजून महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी चर्चेला घेतले जातील। महिलांनी शांत बसायचं मागे। धन्यवाद साहेब। साहेबांनी अतिशय राजकीय महत्व या देशामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहे, हा देश कसा विक्रीला काढलेला आहे, घराणेशाही कशासाठी आणि लोकशाही कशासाठी, बाकीचे का जनावर आहेत का, आम्हाला सत्ता हवी आहे। जो तो उठसूट म्हणतो की मी सत्तेत गेला पाहिजे, मी सत्तेत गेला पाहिजे, बाकीचे जनावर आहे का। आणि म्हणून या ठिकाणी साहेबांनी अतिशय इस्तंभूत माहिती आपल्याला सांगितलेली आहे। यानंतर या ठिकाणी आमच्या बबिताताई ब्राह्मणे ह्या आपल्याशी संवाद साधतील व या देशामध्ये चाललेल्या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व उपस्थितांना आणि मान्यवरांना सर्व उपस्थित महिलांना, बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा जय भीम। मला फारशी बोलण्याची सवय नाही आहे, पण आज इथे जमलेला सर्व जनसमुदाय समोर बघून मला 2 शब्द बोलण्याची इच्छा झालेली आहे। ब्राह्मणे साहेबांबद्दल सर्वांना माहिती आहेच, पण त्यांच्याबद्दलची एक गोष्ट मी आज तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते जी इतरांना माहिती नसेल। ब्राह्मणे साहेबांनी PWD मध्ये काम करत असताना 15 वर्ष हे आदिवासी विभागामध्ये काम केलेलं आहे। आदिवासी हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे। अतिशय दुर्गम क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे। त्यावेळेस सुद्धा ते शहरी भागामध्ये ऐशोआरामी जीवन जगू शकत होते आणि व्यवस्थितपणे त्यांचा गुजारा करू शकत होते। तरी देखील त्यांना गरिबांची, आदिवासींची कळकळ होती, म्हणून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। आणि तिथे अतिशय दुर्गम भागामध्ये जिथे कोणतीही गाडी पोहोचू शकत नव्हती, जिथे कोणतेही वाहन पोहोचू शकत नव्हतं, अशा ठिकाणी त्यांनी रस्ते बांधले, पूल बांधले आणि प्रचंड विकास केला। दिल्लीची एक टीम जेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये परीक्षण करण्यासाठी आलेली होती, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की एवढ्या दुर्गम भागामध्ये रस्ते बांधणारा असा कोणता इंजिनियर आहे, म्हणून त्यांनी चौकशी केली आणि त्यावेळेस त्यांना कळलं की संजय ब्राह्मणे नावाची ही व्यक्ती आहे जिने अशा अतिशय दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, जिथे लोक पायवाटेने जातात, डोंगर दऱ्यांमध्ये जातात, चालत जातात, अशा ठिकाणी रस्ते बांधले, पूल बांधले आणि पाडे पाडे हे मोठ्या रस्त्यांना, मोठ्या शहरांना, मोठ्या गावांना जोडले। तर ही आपली कमाल आहे संजय ब्राह्मणेंची। आज जर आपण बघितलं, मुक्ताईनगर एवढा दुर्गम भाग नाही आहे, जर त्या क्षेत्रामध्ये ते एवढा विकास करू शकतात, तर मुक्ताईनगरचं कायापालट फक्त संजय ब्राह्मणे ही व्यक्तीच करू शकते, याबद्दल मला पूर्ण खात्री आहे। दुसरा एक मुद्दा मला एक मांडायचा होता महिलांच्या बाबतीमध्ये। मला नेहमी वाटतं की प्रत्येक महिलेला सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे। तिला 2 वेळेसचं जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण तिला सुरक्षा ही हॅलो हां, आज सरकारने आपल्या सर्वांना लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये देऊ केलेले आहेत। मला एक गोष्ट अजिबात कळत नाहीये, आपल्या महिलांची लायकी 1500 रुपये महिनाही आहे का? आज आपण कोणतंही काम करून 15,000 रुपये महिना सहज कमवू शकतो, मग 1500 रुपये ही आपली लायकी त्यांनी करावी का? ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। मग हा महिलांचा अवमान आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी या सरकारचा निषेध करते आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही महिलांना सक्षम करणारा योग्य पर्याय आहे असं मला वाटतं। आदरणीय